आज आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करायची ते पाहणार आहोत। कारण जर तुम्ही ई-केवायसी केली नाही किंवा चुकीची केली तर तुम्हाला मिळणारे 1500 रुपयांचा हप्ता बंद होऊ शकतो। चला तर मग पाहूया ए टू झेड प्रोसेस स्टेप बाय स्टेप। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनल वरती। सर्वात पहिली स्टेप, वेबसाईट वरती सर्वात आधी आपल्याला जायचे आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला यायचं आहे। येथे तुम्हाला एक बॅनर दिसेल, लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरता येथे क्लिक करा अशा प्रकारचा बॅनर दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल। इथे तुमचा म्हणजेच लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे, बाजूला दिसणारा कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर मी सहमत आहे यावरती टिक करून OTP पाठवा या बटन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक OTP येईल, तो OTP इथे सबमिट करायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे सध्या वेबसाईट वरती खूप लोड येत आहे, त्यामुळे तुम्हाला OTP येण्यात किंवा अनेबल टू OTP अशी अडचण येऊ शकते किंवा हेवी ट्रॅफिक असल्याचं मेसेज तुम्हाला तिथे पाहायला मिळू शकतं। तर काही दिवस वाट पाहायची आहे आणि वारंवार तुम्हाला ही प्रोसेस ट्राय करत तुमची ई-केवायसी जी आहे ते कंप्लीट करायची आहे। त्यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे पती किंवा वडिलांचा आधार नंबर आपल्याला आता इथे टाकायचा आहे। नवीन पेज ओपन झाल्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार नंबर विचारेल, तिथे तुम्हाला विवाहित महिलांनी पतीचा आणि अविवाहित मुलींनी वडिलांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। आता त्यांना त्यांच्या नंबरवरती आलेला OTP टाकून सबमिट करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल। आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे। तुम्हाला जर मराठीमध्ये समजत नसेल तर इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म मध्ये काय कॅटेगरी आहे हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, त्यावरून तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग योग्यरित्या निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे 2 प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरे तुम्हाला होय किंवा नाही मध्ये करायची आहे। सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे। केवायसी एकदाच करता येते, त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा। त्यानंतरचा पहिला प्रश्न म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी विभाग, उपक्रम, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कर्मचारी नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही। जर कार्यरत नसेल आणि निवृत्ती वेतन सुद्धा घेत नसेल तर इथे तुम्हाला होय निवडायचा आहे। आणि जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती हा सरकारी नोकरीवर किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर तिथे तुम्हाला नाही निवडायचं आहे। तुम्ही ज्यामध्ये बसता तेच उत्तर तुम्हाला योग्य निवडायचं आहे। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल आणि तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती इथे सरकारी नोकरीवर नसेल तर तुम्हाला तिथे होय निवडायचं आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशी कंडिशन असेल तर तिथे होय निवडा। सर्व माहिती खरी आहे या बॉक्सवरती टिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट करा असं ऑप्शन दिसते, त्यावरती तुम्हाला सबमिट करायची आहे। तुमची केवायसी सक्सेसफुल झाली असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल। तर असा मेसेज जर तुम्हाला स्क्रीनवरती आला तर तुमची केवायसी ही यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेली आहे। ही केवायसी दरवर्षी तुम्हाला करावी लागणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।